हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाली का तुमची चहा वगैरे? माझी पण झालेली आहे ग्रीन टी घेऊन. सगळ्यात पहिलं तर आज काल ज्यांचा रिझल्ट होता 12वीचा त्यांना सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. आणि जे पास झालेत त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जे नापास झालेत त्यांच्यासाठी पण शुभेच्छा. कारण ह्या वेळेला जरी फेल झाले असतील तर नेक्स्ट टाइम नक्कीच ट्राय करा, पास होत जाल. पण निराश होऊ नका आणि चुकीचे निर्णय घेऊ नका. कारण सगळे बोटं सारखे नाही आहेत, तसेच सगळ्या मुलांची बुद्धी सेम असेल असं पण सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्या आईवडिलांनी पण समजून घ्या की मुलं सगळे सारखेच नसतात. दुसऱ्यांच्या मुलांबरोबर आपल्या मुलांची बरोबरी करायची नसते. मी तर म्हणते ना, माझी मुलं किती टक्केनी पास झाले ही मी कधी त्यांना विचारायचे नाही. ते जोपर्यंत स्वतः सांगत नाहीत. आणि मी कधी त्यांच्याकडून अपेक्षा नाही ठेवली की तुम्ही एवढेच टक्केवारी. जेवढे आणतील, जसं शिकतील तसं शिकतील. कारण प्रेशर देण्याने कुठलंही हे होत नसतं. मुलांवरती प्रेशर दिल्याने मुलं मग चुकीचा निर्णय घेतात. नापास झाली की घरचे काय करतील, घरचे काय म्हणतील. त्यामुळे मी ना बऱ्याच जणांचं बघितलं होतं. त्यामुळे मी माझ्या मुलाला आणि मुलीला दोघांनाही जसे शिकतील, जेवढे टक्के पडतील तेवढे पडतील, पण माझी मुलं चांगल्या पद्धतीने टक्केवारी घेऊन येत होते. त्यामुळे मला काही वाटत नाही. आणि कमी जरी असते तरी सुद्धा मी ते त्यांना जास्ती काही त्रास दिला नसता किंवा बोलले नसते. कारण की कसं असतं माहिती आहे का, आज जरही झाले, फेल झाले, तर पुढच्या वर्षी त्यांचे ते पास होऊ शकतात. परंतु समजा जर घाबरून किंवा असं टेन्शनमध्ये येऊन त्यांनी चुकीचा निर्णय घेतला, जीवाला काही कमी जास्त केलं, तर परत ते वापस येणार आहेत का? नाही ना. त्यामुळे जसे शिकतील तसे शिकतील. आपलं प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण मुलांवरती एवढं प्रेशर देऊ नका की ते डिप्रेशनमध्ये जातील आणि चुकीचा निर्णय घेतील. तर चला, पास झालेल्या नापास झालेल्या दोन्ही पण म्हणजे नाही का, जेवढे बी महाराष्ट्रातली मुलं मुली असतील, जे एवढे पास झालेत नापास झालेत, त्यांना सगळ्यांना भरभरून माझ्याकडून शुभेच्छा. तर चला, व्हिडिओला स्टार्ट करते. तर म्हणजे मी कुठं होते त्या विषयावरती. हां, तर तिचे वडील तिला घेऊन गेले. बरोबर की नाही? तिचे वडील तिला घेऊन गेल्याच्या नंतर मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी असं त्या मुलीनं परत पूर्ण सगळं सांगितलं की असं करतात तसं करतात, खायला पिला देत नाहीत. आणि एक तर मेन म्हणजे त्या मुलीला दिलं होतं घाटावरच्या साईडला, जिकडे ज्वारी गहू असं काहीच नसतं, हायब्रिड असतं, काळ्या भंगार भाकरी असतात. बाजरीच्या तरी भाकरी चांगल्या लागतात असं तिचं म्हणणं होतं. मला तर त्याचं काही माहीत नाही, कारण आमची कोण रिलेटिव्ह बी तिकडं नाही आहेत. त्यामुळे मला माहीत नाही आहेत की ती हायब्रिड म्हणजे काय असतं. तर काळ्या भंगार हायब्रिडच्या भाकरी. आणि ती तिथं जेवण पण नाही करायची, म्हणजे असं जेवण पण तिला जायचं नाही. राईस बनवायची तर रोजच राईस बनवते म्हणून तो म्हातारा ओरडायचा, तिचा सासरा. आणि मग ती मुलगी उपाशी जास्ती राहायची आणि काम व्हायचं नाही तिला उपाशी राहिल्यामुळे. आणि भात बनवला तरच खायची ती. मग ती असा प्रकार व्हायला लागला. आणि मग तिनं ते पण घरी सांगितलं की मला असं तिथं ती जे काळ्या भाकरी असतात ते खाऊ वाटत नाही, असं तसं. मग त्यांनी डॉक्टरांकडे घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिला खूप विकनेस आलेला आहे आणि तिला खूप असं उपाशी राहिलेली दिसते. त्यावेळेला मग घरच्यांनी ठरवलं की आता हिला इथून धान्य द्यायचं. ह्या वेळेला धान्य द्यायचं म्हणजे काय, ज्वारी गहू आणि तांदूळ हे 3 द्यायचे, जेणेकरून की हिला पोटभर जेवता येईल. मग परत झालं, 8 दिवस ठेवून घेतलं. त्या मुलीला समजवलं की करावं लागतंय असं तसं, नाही का, जे सांगेल ते कर, जमत नसेल तरी पण प्रयत्न कर, शिक, कारण आता पर्याय नाही, लग्न झालंय असं तसं म्हणून त्या मुलीला समजावून सांगून पाठवलं. परंतु त्यांना हे समजत नव्हतं की ती माणसं तिला वेगळं ठेवतात. तिला वेगळं ठेवल्यावर तिथं काहीच सोय नसती. तरी पण त्यांना समजायचं नाही. घरच्यांनी तसंच नेऊन सोडलं. मग ती धान्य वगैरे बघून त्यांना असं म्हणायला लागलं की का आमच्या इथं काही धान्य नाही का, आम्ही काही भिकारी आहे का, आम्हाला शेती आहे, असं आहे तसं आहे, तुम्हाला शेती नाही. त्या लोकांना असं म्हणायला लागलं वाटतं. तर मग तिच्या घरचे म्हटले की असं नाही आहे, आम्ही ह्याच्यासाठी आणून दिले
की तिला म्हणजे नाही का त्रास होत होता म्हणून डॉक्टरांना दाखवलं, तर त्यावेळेला तिनं सांगितलं की मला जेवण जात नाही आहे, तिथं तशा भाकरी असतात म्हणून, तर त्यामुळं दिलेलं आहे. तर असं राग कशाला मानता म्हणे, राहू द्या. आणि मग तिथं त्या मुलीनं परत ते दळण करून म्हणजे नाही का ज्वारी गहू वगैरे हे पोळ्या बनव हे बनव असं बनवून तिनं काढले. 4 दिवस काढले की 4 दिवसाच्या नंतर परत सुरू झालं त्या म्हाताऱ्याचं काय की ते काहीतरी कापूस लावायचं काम असतं, ऊस लावायचं काम असतं, ते तिला करायला घेऊन गेले. आणि तिच्याकडून तिच्याकडून भरपूर काम करून घेतलं आणि तिला आली चक्कर आली आणि चक्कर येऊन ती मुलगी पडल्याच्या नंतर मग ह्यांनी परत उचलून आंब्याच्या झाडाखाली आणली वाटतं. आंब्याच्या झाडाखाली तिला पाणी वगैरे मारलं आणि ती शुद्धीवरती आली. तर म्हणे नाटकं करते सासरा, म्हणे हिला काय होत नाही, काम करायचं नको म्हणून नाटकं करते. आणि त्यांनी तिला परत आराम नाही करू दिला, सावलीला बसू नाही दिलं. तिला जेवण वगैरे झाल्याच्या नंतर परत तिला तशाच परिस्थिती म्हणजे तिला उन्हानं चक्कर आली तरी सुद्धा ह्यांनी तिथंच परत पाठवली काम करायला. मग किती 1.5 एकर कापूस एका दिवसामध्ये त्यांनी लावून घेतला. कोण हिनं आणि तिची सासू, आणि म्हातारा निस्ता बसून राहिला. ह्या दोघींकडनं त्यानं 1.5 एकरचा कापूस एका दिवसामध्ये लावून घेतला. बरं, आणि ते असे होते की बाहेरून मजूरच लावायचे नाही, घरच्या घरी काम करायचे शेतीचं. बाहेरून एक पण मजूर नाही लावायचा, घरच्या घरी काम करायचं. आणि मग आता हे तिच्यासाठी अवघड व्हायला लागलं, कारण एकतर लहान वय, वरतून तिची तब्येत तशी, आणि हे काम करायला लावायचे. मग नंतर संध्याकाळी तर त्या मुलीचा अशी हालत झाली की ती उठूच शकना. कसं तरी घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर जी ती म्हणजे नाही का असं ही विकनेस येऊन पडली, तिला उठूच वाटना. आणि तिला लाथा म्हणजे असा पायाने हलवायचा आणि उठ म्हणायचा. तिनं म्हणली की नाही का मामांजी मला उठ वाटत नाहीये, असं तसं काही म्हणली. तर काही नाही, तुझी नाटकं आहे, दुपारी बी बघितले ना आता बी बघितले म्हणला. आणि तिला उठ स्वयंपाक कर. तिची सासू करायला बसली तर तिला तिथून उठवलं आणि हिला ते चुलीच्या समोर बसवलं. तिला स्वयंपाक वगैरे तसाच रडत स्वयंपाक केला आणि जेवण वगैरे काही केले नाही तिनं. आणि झोपली. रात्रीच्याला ताप चढला, थंडी चढली, तिला खूप असं असह्य वेदना वगैरे व्हायला लागल्या. मग तिनं त्या नवऱ्याला सांगितलं की मला असा त्रास होत आहे, दुपारी पण झालाय आणि हे होते. तर मग तिथंच एक डॉक्टर होते, मग त्या डॉक्टरांना त्यानं तिला घेऊन गेला नाही भिवून, बाप ही काय म्हणून स्वतः गेला, डॉक्टरला सांगितलं असं असं होतंय म्हणून, आणि त्याच्याकडनं गोळ्या घेऊन आला. मग ते नंतर त्या मुलीला म्हणजे अतिशय त्रास व्हायला लागला, उलट्या हो हे हो. आणि लग्नाला 2च महिने झाले होते. मग आता करायचं काय, ह्या मुलीचं तर असं दुसऱ्या दिवशी असा त्रास. मग ठीक आहे म्हणला, घरी झोपून राहा. नवरा म्हणणारा सासू घरी झोपून राहा, आणि हा काय नाही शेतात झोपून राहा म्हणे, घरी नाही राहायचं, तिला घरी नाही राहू द्यायचं. मग ती मुलगी मला चलू वाटत नाही, असं नाही, बैलगाडीत यायचं म्हणलं आणि तिला घेऊन गेली. तिची तब्येत तिथं गेल्यावर मी तिला सारखं उलट्या वगैरे व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला. तिचं काही थांबच ना. मग ती रडायला लागली जोरात. शेताचे आजूबाजूचे जे लोक होते ना ते आले, त्यांना असं वाटलं की हिला बिरतायत का काय, म्हणून त्यांनी विचारपूस करायला लागली. तर नाही, तब्येत खराब आहे म्हणून तिला त्रास होतो म्हणून रडते. तरी पण तुम्ही शेतात घेऊन आले का, आजूबाजूचे लोक, तिच्या आईवडिलाला फोन करा, बोलवा, नाहीतर दवाखान्यात दाखवा, तिला किती त्रास होतोय, उद्या काही कमी जास्त झालं तर असं तसं म्हणल्यावर नाही म्हणे, ठीक आहे संध्याकाळी गेल्यावर आम्ही फोन लावू तिच्या आईवडिलांना आणि बोलू, असं म्हणून ते म्हणले. आणि मग आता हे शेजारच्यांनी बघितलं होतं, सगळी परिस्थिती माहिती होती त्यामुळे. आणि त्यानं संध्याकाळी घरी गेले की त्या नवऱ्याला म्हणला तिच्या बापाला फोन लावून सांग की घेऊन जा म्हणावं, आणि तिकडे निघून काय उपचार करायचे ती करून परत आणून सोड. म्हणजे
काम ह्यांच्या इथं करायचं, त्या पुरीनं त्रास ह्यांच्या इथं सहन करायचा, आणि आजारी पडली की माहेरी पाठवायची आणि तिकडं दवाखान्यात दाखवणं नीट होऊन ये. मग त्यांनी फोन केला, त्यांना फोन करून सांगितलं असं असं तिला त्रास होत आहे म्हणून. तिचे वडील दुसऱ्याच दिवशी आले. रात्री फोन केला की दुसऱ्या दिवशी तिचे वडील आले. मग तिला घेतलं, म्हणजे तिला घ्यायला आल्याच्या नंतर घरी कोणच नव्हतं दुपारच्या टायमिंगला. त्यांना काय माहिती लगेच येतील म्हणून ते शेतात गेले, नीला घरी ठेवलं होतं. ते आले, त्यांनी आले तर त्यांनी बघितली ती परिस्थिती, त्या स्वतःच्या मुलीची परिस्थिती बघितली. आणि ती म्हणे नाही आत्ताच जायचं आहे आपल्याला, आणि तू बॅग भर. मी असं त्या लोकांना शेतात जाऊन बोलून येतो, सांगून येतो की मी आताच घेऊन जातोय म्हणून, आणि तू तोवरचं बॅग भर. त्या वडिलांनी असं सांगितलं. मग ती बाहेर असं निघाली शेतात जाण्यासाठी. तर ज्या आजीनं भात तिला शिजवून दिला होता ना, ती आजी त्यांना भेटली आणि त्यांना म्हणली, कोण रे बाबा तू पाहुणा नाही का? तर ती म्हणे काय हिथं ती नवीन पोरगी दिलेली आहे, तिचा वडील. मग त्या म्हातारीने सांगितलं, तुला काही दुसरं घर सापडलं नव्हतं का? एवढी सोन्यासारखी पोरगी तू ह्या लोकांच्या इथं दिला, तिला मध्ये उपाशी ठेवलं होतं. 2 दिवस ती पोरगी उपाशी होती, तिला मी भात शिजवून दिला. तिचे किती हाल करतात, तिला किती त्रास देतात, आणि हे लोक असे आहेत म्हणूनच ह्यांना इथले जवळचं कुणी देत नव्हतं, ही नव्हतं. तुम्ही कोणाला तरी विचारायचं, चौकशी करायची, असं तसं त्या म्हातारीनं बोलल्याच्या नंतर तर त्या वडिलाच्या डोक्यात जास्तीच ही झालं. आणि मग त्यांनी हे केलं की नाही चुकलं आमचं, त्यावेळेला ह्यांनी आम्ही ज्या वेळेला बघायला आलो किंवा ह्याला कशाला बी आलो तर हे आम्हाला कुणाकडे जाऊ द्यायचे नाही, त्यांच्याबद्दल वाईट सांगायचे. आम्हाला वाटायचं की हा असते अशी भावकी, असतात असे पाहुणे, म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं, ह्यांच्यावरती विश्वास ठेवला. पण ही एवढे नालायक आहे तर ही कुठं आम्हाला माहिती असं. तर मग ते त्यांना बोलले आणि परत ते शेतात गेले. शेतात जाऊन सासऱ्याला वगैरे सगळ्याला सांगितले की मी तिला आत्ताच्या आत्ता घेऊन जातोय, तिची तब्येत लईच खराब आहे. मग ते सगळे घरी आले, त्यांच्याबरोबर घरी आले. पाठवायचंय म्हटल्यावर आता घेऊन काय जाते. मग परत आल्याच्या नंतर त्या मुलीनं बॅग भरलेली होती, तिची बॅग उचकून बघितली. तिला म्हणे की बघू काय भरलंय, जास्तीचे कपडे घेऊन जाऊ नको, ह्या नावाखाली त्यानं पूर्ण बॅग चेक करून घेतली आणि बघितलं सगळं. आणि मग ते जाऊ दिलं. गेले तिथं दवाखान्यात दाखवलं वगैरे, टेस्ट केल्या, आणि तिचं आलं पॉझिटिव्ह, प्रेग्नेंट होती ती. तिला लग्नानंतर एक जी पिरियड्स आले, परत पिरियड्स आले नाही, ती मुलगी प्रेग्नेंट. मग आता घरच्यांना तर असं वाटलं की आता गरोदर आहे म्हटल्यानंतर सांगितल्यावर त्या लोकांना खुशी होईल, ते लोक हिला त्रास कमी करतील आणि होऊ द्या. परंतु तिचं वय काय आहे, तिला त्रास किती होईल, तिला वेदना किती होतील, एवढ्या लवकर लेकरू, लग्न तर लवकर केलंय पण लेकरू पण एवढ्या लवकर, त्यांना ह्या गोष्टीचा विचार नाही आला. त्यांनी खुशाल सगळ्यांना सांगितलं की मुलगी गरोदर आहे. 4-8 दिवस ठेवून घेतली, 4-8 दिवस ठेवून घेतली ना. आता मग तिला पाठवायचं परत बी बरं का, तरी पण निर्णय पाठवायचा. मग आता करायचं काय, गेलं सोडायला गेल्याच्या नंतर तिच्या वडिलांनी त्या जावाई म्हणणाऱ्याला म्हणे की तुमचे आई वडील कसे वागतात ह्याच्यापेक्षा तुमचं काम नाही आहे का की आपल्या बायकोला लक्ष देणं, तिला काय खायला प्यायला घालणं, तिला हे करणं तुमची जिम्मेदारी आहे ना, असं तसं त्यांनी सांगितल्याच्या नंतर त्या मुलाला जरा थोडंसं पटलं असेल किंवा योग्य वाटलं. मग त्यांनी सांगितले की आता तर ती गरोदर आहे आणि तुम्ही आता तिची काळजी घेणं गरजेचं आहे, तुमच्या वडिलाकडं म्हणजे नाही का लक्ष द्या, असं करा तसं करा म्हणून त्यांनी त्याला सांगितलं. आणि मग आता ते झालं, मग राहिले. मग इथं बी सगळ्यांना सांगितलं असं राहिले वगैरे म्हणून की झालं. मग परत ते 15 दिवस गेले. 15 दिवस गेल्याच्या नंतर परत सासरा तसंच प्रकार करायचा, अधूनमधून तिच्याशी वाद घालणं, तिला परेशान करणं, तिला असा त्रास करायला लागला. मग ह्या मुलानं काय ठरवलं, मुलगा चांगला होता, काही गोष्टीला चांगला होता,
मग ह्या मुलाने ठरवलं की आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, वडील तर काय असा जगू देणार नाही, कारण हा त्या वडिलाला इतका घाबरायचा, वडिलाच्या समोर एक शब्द बी बोलायचा नाही. आणि तो डायरेक्टली काय बोलायला गेला की त्याला धमकी द्यायचा, सगळं विकत, शेती बिती सगळं विकत. आणि हा मुलगा त्या घाबरायचा, त्याला विकली तर विकू दे ना बाबा, तू तुझ्या कमाईनं नसती तुझी बायको सांभाळ की आणि होणारे लेकरू सांभाळ, बरोबर की नाही. परंतु नाही, लालच शेताची. मग आता करायचं काय, तो तसा भांडायला लागला, हे करायला लागला. मग ह्यानं ठरवलं की आता हिला घ्यायचं ना आपण कुठल्या तरी सिटीमध्ये जाऊन राहायचं काय. मग त्यानं ठरवल्याच्या नंतर त्याची एवढी पण हिंमत नाही की वडिलाच्या समोर बोलून तो जाईल. वडील शेतामध्ये, त्यानं रात्रीचं ठरवलं आणि वडील शेतामध्ये गेला सकाळी धारा काढण्यासाठी. की हा बॅग वगैरे भरली आणि आईला सांगितलं फक्त, कारण आई गरीब होती, आईला सांगितलं आणि तो एका सिटीला जाण्यास निघाला गेलाच. मग आता तिथे गेलाय पण नवीन ठिकाण, ओळखीचं कोण नाही, जायचं कुठं, राहायचं कुठं. एक त्यांच्या ओळखीचे होते जे त्यांचं चांगलं नातं होतं, त्यांच्या इथं गेला. त्यांच्या इथं गेल्याच्या नंतर त्या लोकांनी त्यांच्याकडे वेपर्सची कंपनी होती. मग ह्यानं सांगितली सगळी परिस्थिती की मी घर सोडून आलोय, असं तसं झाले. मग आता ह्यांनी काय केलं, त्या मुलीला, त्यांच्याकडे वेपर्सची कंपनी, तिला त्या म्हणजे हिचं कसं झालं, आगीतून उठून पुपुट्यात पडली. त्या माणसाने आता कुठं जाऊ नको, इथंच राहा, तुमची इथंच राहायची सोय करतो आणि तू माझ्या कंपनीत त्याला तू पार्सलचं काम करायचं, पार्सल द्यायचं आणि तुझी बायको दिवसभर इथं वेपर्सच्या कंपनीत वेपर्स खिसायचं काम करल, पॅकिंगचं काम करल आणि सकाळ संध्याकाळ घरातलं काम करल. घ्या त्या मुलीची कशी हालत, एकतर ती गरोदर, वरनं तिच्यासोबत असले सगळे प्रकार व्हायला लागले. काय की तिनं घरातलं बी सकाळी काम करायचं, परत कंपनीत जाऊन वेपर्स खिसायचे आणि कंपनीचं झालं की संध्याकाळी पॅकिंग करू लागायचे त्यांना. मग इतकं भयानक त्या मुलीसोबत तो प्रकार तिथं बी व्हायला लागला. ते तिला बसूच द्यायचे नाही, सारखं काम करायला लावायचे आणि झोपायला 12 आणि सकाळी 5:30ला तर उठलेलं पाहिजे. 5:30ला उठून ह्यांचं सगळं दार झाडायचं, फरशा पुसून घ्यायच्या, ह्यांना स्वयंपाकात मदत करायची, नाश्ते करायचे आणि परत तिथं जाऊन हे करायचं. म्हणजे त्या मुलीला एकदम मोलकरीण बनवून ठेवली ह्यांनी पण. मग झाले आठवडा झालं, ते परेशान व्हायला लागली. मग तिनं त्याला सांगितलं की माझ्याकडनं असं काम करून घेता येतं आणि मला बसू बी देत नाहीत, असं तसं. तर तो म्हणे ठीक आहे, आपल्याला दुसरीकडे कुठंतरी सोय करावी लागणार आहे, कारण इथं जमणार नाही, बघतोय मी पण. मग त्यांनी काय केलं, एक त्याचा मित्र होता आणि त्याचा मित्र तिथं कामाला होता, त्याची मदत घेतली रूम शोधण्यासाठी. त्यानं त्याची मदत घेतली, रूम शोधली, एक छोटीशी रूम शोधली त्यानं. आणि मग आता भांडे वगैरे काहीच नाही, फक्त कपडे घेऊन बाहेर पाडलेले ते. मग भांडे वगैरे काहीच नाही. त्याच्यानंतर मग आता करायचं काय, मग त्या मित्राने एक डब्बा, एक पातेलं असं दिलं. मग ह्यांनी ह्याच्याकडं पैसे होते तर स्टोव हे ते असं काही आणलं आणि एका रूममध्ये 2 ताटं, 2 वाट्या आणि एकच पातेलं, तवा, असं एवढंच भांडे घेऊन ती एका रूममध्ये तिला ठेवलं. आणि मग त्यानं पण दुसरीकडं काम बघितलं आणि ते सुरुवात झाली त्यांची. मग महिना गेल्याच्या नंतर म्हणजे मग आता परत चेक करायचं काय, त्या मुलीचे महिन्याचे स्टेटमेंट, उपचार महिन्याचे तिचे गरोदरपणातले. मग परत तिच्या आईवडिलांना सांगितलं असं आम्ही तिथून आलेलो आहे, घर सोडलंय, असं तसं सांगितलं. मग लगेच आईवडिलांना कुठं दम निघतो, ते आले सगळं, मग मसाले, धान्य, ज्वारी, गहू, तांदूळ असलं सगळं घेऊन तिथं ती दोघं पण आले, आईवडील. मग त्यांनी बघितलं, छोटीशी रूम वगैरे पण ठीक आहे, लोक पण चांगले आहेत, मग राहत आहेत, बरं आहे, जाऊ द्या, बिना टेन्शनचं, असं म्हणून ते सगळं सामान घेऊन आले तिथून. आणि ते बघितलं, राहिले 2 दिवस. 2 दिवसामध्ये मग तिला किराणा वगैरे हे ती भरून हे केला
आणि आता तिला महिन्याला चेक करायचं, तिला घेऊन जातो म्हणून सांगितलं ह्यांना की तपासणी वगैरे करतो परत आणून सोडतो. तर ठीक आहे. मग परत नेलं तिला. म्हणजे बघा ना, नवरा सुद्धा किती म्हणतो का पण की इथंच दाखवू, इथंच मी हे करून उपचार घेईन. नाही, न्यायचंय तर न्या, तुम्हीच न्या, आणून पण सोडा आणि तुम्हीच तिचा खर्च पण करा, अशी सवयी ह्या लोकांना लागली होती. मग त्यांनी ती आईवडील तिला घेऊन गेले, दाखवलं डॉक्टरांना, गोळ्या वगैरे सगळ्या महिन्याच्या घेतल्या आणि परत 4 दिवसांनी आणून सोडली. आणून सोडली. त्यांना हे काम होतं बरं का डिलिव्हरी होईपर्यंत. मग नंतर बऱ्यापैकी चाललं होतं, परंतु परत तो म्हातारा, ह्याचा पत्ता शोधत शोधत तो म्हातारा तिथपर्यंत गेला जिथं हा काम करत होता आणि तिथे जाऊन त्याला त्रास द्यायला लागला. बायकोला घेऊन आला, आम्हाला तिथं असं सोडला, तसं केलं, झालं का लग्न करून दिलं की असं तसं म्हणून त्याला त्रास द्यायला लागला. त्यानं तिकडे येऊन त्याला त्रास दिला की तो घरी येऊन तिला परेशान करायचा, मारहाण करायचा नाही पण वाद घालायचा. त्या मुलीचे म्हणजे नाही का, एक 9 महिने असतात ना, ते 9 महिने सगळे असेच गेले. आणि परंतु तिला एक होतं की शेतातल्या कामातून सुटली आणि समाधानी होती त्या परिस्थितीमध्ये, का होणार पण ती समाधानी होती. मग नंतर आता असंही महिन्याचं चलत राहिलं. गेले 7-8 महिने. आता परत 9व्या महिन्यामध्ये तिकडं नेऊन सोडायची डिलिव्हरी वगैरे ह्याचं. मग आता नेऊन सोडायची कशाला, तिच्या वडिलांना बोलवून घेतलं, घेऊन गेल्याच्या नंतर मग ह्यांनी आता डिलिव्हरी झाली. ती मुलगी डिलिव्हरी झाली. वय 14 वर्षामध्ये ती मुलगी डिलिव्हरी झाली. एका लेकराची आई बनली ती. डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. मग एक आठवडा झाला असेल, फोन करून सांगितल्याच्या नंतर परत तो नवरा बघण्यासाठी आला. मग तो नवरा आल्याच्या नंतर हिचे आई वडील काय म्हणे की आता झाले ना म्हणे, वर्षभर तुमचे वडील म्हणले होते, तर आता वर्ष तर होऊन गेले, 1.5 वर्ष होत आले. 1.5 वर्ष होत आले म्हणे. आता आम्ही आमचे पैसे वापस मागू का? तर हा म्हणे ठीक आहे, मागा जावई, बघा म्हणे काय करतात, देतात का काय करतात, पण भांडतील असं तसं त्यानं सांगितलं बरं का. तरी पण ह्या घरच्या लोकांना द्यायची बी खाज आणि मागायची बी खाज. मग हे तसं त्या म्हणले, त्याला म्हणले तुम्ही इथंच थांबा आता हिच्याजवळ, म्हणजे आम्ही जाऊन येईपर्यंत तुम्ही हिच्याजवळ थांबा. मग डिलिव्हरी नवीनच झालेली, काहीतरी 10-12 दिवस झालेले होते आणि हे लोक गाडी वगैरे घेतली, गाडी केली आणि पैसे मागण्यासाठी तिच्या सासरी गेले. मग सासरी गेले तर पाणी देतात का बोलतात का काय, कशाला आलाय म्हणून चप्पल घेऊन सासरा तर त्या ह्यांच्या अंगावर. मग त्या पुरीची आई चिडली आणि त्याला शिव्या दिल्या तर तिच्या अंगावरती मारायला म्हातारा. तिला उलट शिव्या दिल्या, अपमान केला, हे केलं. आणि कशाचे पैसे, कुठले पैसे, काय पैसे असं म्हणलं आणि त्यांना पैसे दिले नाहीत. उलट त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याच वरती केस पण केली, कंप्लेंट केली त्या लोकांवरती. त्या लोकांना तिथून बेइज्जत करून काढलं. मग नंतर गावातले जे सरपंच पाटील असतात त्यांच्यापर्यंत ती प्रकरण गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणे की कशाला असं करतोय, त्यांचे घेतलेत पैसे तर देऊन टाक, असं तसं म्हणले. तर नाहीच म्हणायला, नाही घेतले, कशाला, काय गरज आहे, मी घेतलेच नाही तर देणार कुठून, असं तसं. मग ती झालं. मग आता आम्ही काही करू शकत नाही म्हणले ते गावातले लोक. मग ही लोक परत ती गाडी घेतली आणि वापस आली. मग ह्यांनी बी त्यांच्यावरती केस केली बरं का, ह्यांनी बी त्यांच्यावर केस केली. परत ते घरी आल्याच्या नंतर त्या जावायला सांगितले सगळे केस, म्हणले असं असं केलं. मग मी तुम्हाला म्हणलं होतं ते भांडतील म्हणून, आणि झालंच ना म्हणलं, केस हे झाल्या आता काही का नाही का. तर मग नंतर तो इथं राहिला 4 दिवस आणि परत येईल म्हणून गेला.
परत येईन म्हणून गेला आणि बरेच मग महिने 2 महिने झाले. मग आता पाठवायचं मुलीला, कारण त्याची तिथं खाण्याची सोय होईना गेली. तो बाहेर जेवायला लागला. मग आता हिला नेऊन सोडायचं. मग ह्यांनी सगळं घेतलं वगैरे, किराणा ते धान्य वगैरे घेतलं, सगळं घेतलं, पाळणा वगैरे सगळं घेतलं आणि आता हिला नेऊन सोडायचं म्हणजे. मग नेऊन सोडलं. नेऊन सोडल्याच्या नंतर तिथं गेले, नेऊन वगैरे सोडलं. 2 दिवस राहिले आणि लेकराला व्यवस्थित सांभाळ म्हणून ते आले. मग काय व्हायला लागलं की ही तिथं गेले, केस वगैरे झाल्या म्हणून तो म्हातारा सारखा ह्याला फोन करायचा आणि पैशाची मागणी करायचा. कोणाला? त्याच्या मुलाला. शेतात हे करायचे, शेतात ते करायचे, पैसे दे मला, नाहीतर असं करील, नाहीतर शेती विकून टाकीन, शेत पिटवून देईन आणि सगळं शेत विकन, नाहीतर सगळं शेत माझ्या पुरीच्या नावाने करल, असं त्याला धमक्या द्यायचा आणि त्याच्याकडनं सारखे पैसे घ्यायचे. आणि मग इकडं तर आता ह्याचा पगार तर एवढा की त्याच्यात घर भाडं, खाणं पिणं, लेकराचा खर्च आणि परत त्यांना पण द्यायचं, एवढं शक्यच नव्हतं. मग तो असा ही होऊन चालला. घरात नसल्यामुळे हिनं काही बोलायची, मुलगी आजारी पडली तरी लक्ष देत नाही म्हणून ती ही करायची. मग ह्या दोघांमध्ये वाद वाढत चालला. दोघांमध्ये त्या म्हाताऱ्यामुळे ह्या दोघांमध्ये वाद वाढत चालला आणि मग भांडण वाढायला लागलं. ती मुलगी चिडली की लेकराला पण बघत नाही म्हणून ती चिडली. ती म्हणे मला आता इथं राहायचं नाही, मला जायचंय, माझ्या आईवडिलांकडे जायचं. तो म्हणे जा. तिला भांडला बिंडला आणि तिला म्हणे जायचंय तर जा, परत येऊ नको असं म्हणलं ना. आता ती लहान वयामध्ये ती मुलगी पण सरकली आणि तिनं हा कामाला गेला की लेकरू घेतलं, पिशवी घेतली, बस स्टँड कुठं आहे माहीत नाही, गाडी कुठली लागते माहीत नाही, काहीच माहीत नाही. आणि ही बाहेर तर पडली घराच्या. मग ॲटोत बसली. ॲटोत बसल्याच्या नंतर तिनं सांगितलं की मला असं स्टेशनला जायचं आहे म्हणून, आणि ती रडत होती. मग आता ह्याचा फायदा घेतला ॲटोवालीने. कसा घेतला बघा, विचार करा. ह्याचा फायदा घेतला ॲटोवालीने. का रडती म्हणून विचारलं. ती सांगत नव्हती तरी पण सांग नाही का, मी काय तुझी मदत केली, करता येईल तर बघलं, असं तसं. मग त्या मुलीने सांगितलं, कारण तिला कुठं जायचे आणि त्याच्या बस कुठं लागत असतात, त्याची ट्रेन कुठं असते, हीच त्या मुलीला माहिती नव्हतं. तिने सांगितलं की माझा नवरा मला भांडते आणि त्रास देते, त्याच्यामुळं मी घर सोडून चालली आणि मला माझ्या माहेरी जायचं. आणि माहेराचं नाव सांगितलं तिनं. आणि पण मला माहीत नाही की कुठून कसं जायचं. कारण ती जेव्हा बी जायची तेव्हा तिच्या आईवडीलच तिला घेऊन जायचे. त्याच्यामुळं तिला असं कुठं जायचं असते, काय करायचं असते, काहीच माहितीच नव्हतं. मग त्या ॲटोवाल्यांनी घेतला तिचा फायदा. ठीक आहे म्हणे, मी तुला नेऊन सोडतो, पण आता किती उशीर झालाय म्हणे, तू कधी ही लहान लेकरू घेऊन कशी जायची, कधी जायची, तुला तिथून परत गाड्या, असं तसं काय काय म्हणत बसला तू. आणि आजच्या दिवस म्हणे तुला तुझ्या घरी नाही जायचं तर माझ्या घरी चल. आता अशा परिस्थितीमध्ये असल्यावर माणसाला काही सुचतं का हो, तुम्ही सांगा. आणि एखादा असं बोललंय म्हटल्यावर तर त्यावेळेला असं जास्ती काही अफवा किंवा जास्ती असं घडतंय तसं घडतंय काही माहिती पण नव्हतं. म्हणून त्या मुलीने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्या घरी तो घेऊन गेला. मग आता ही रात्री घरी आल्याच्या नंतर जर ती नाही आणि लेकरू पण नाही म्हटल्यानंतर तो घाबरून गेला आणि त्याच्या घरच्यांना फोन केला की अशी ती घरी नाही आणि घर सोडून गेली आणि तुमच्याकडे आली का. मग आता हे कधी गेलेली आहे, काय गेलेली आहे, कुणाला माहित नाही. मग अख्खा दिवस गेलाय, रात्रीचे पण 10 वाजलेत आणि ही आलेली तर नाही. मग तिच्या घरचे घाबरून गेले. मग सुरू झालं घरी रडारड, असं तसं, तुम्हीच काहीतरी केलं. म्हणजे त्या नवऱ्याला म्हणायला लागले की तुम्हीच मारून टाकली असन, तुम्हीच काहीतरी केलं असन, तुमच्या वडिलांनी काहीतरी केलं असन, असं म्हणायला लागले. तो म्हणे तुम्हाला जे काही करायचं ते करा, मी काही केलेलं नाही, फक्त माझं आणि तिचं भांडण झालं होतं, घर सोडून ती गेली. मग ह्यांनी काय केलं, ह्या पुरीच्या घरच्यांनी तिचा चुलत्याचा मित्र ज्या सिटीमध्ये ती मुलगी राहत होती तिथं PSI होता, त्यानं लगेच म्हणे की असं असं झाले म्हणून त्याला फोन लावला आणि मुलगी गायब झालेली, तिच्यासोबत लहान लेकरू पण आहे. मग तो
त्यानं लगेच फोन वगैरे लावलेत आणि तू उद्या सकाळी ये म्हणे, आपण गाडी घेऊन सगळीकडे चौकशी करू. मग तुम्हाला सांगते, त्या ॲटोवाल्याने तिथून थोड्या अंतरावर त्याचं गाव होतं, आई बहीण जिथं राहत होते तिथं घेऊन गेला त्या मुलीला. की आता आणि त्याला खबर पण लागली कशी, की पोलीस कंप्लेंट केली ह्या पोरीच्या घरच्यांनी म्हणून. त्याला कुठून कशी खबर पण लागली. मग हा घाबरून गेला आणि ह्यानं तिथून त्या मुलीला त्याच्या गावी नेलं. मग त्या मुलीला काय कळत नव्हतं ती कुठं घेऊन चालला. तिला वाटलं तिच्या आता घरीच घेऊन चालले. ह्यानं त्याच्या घरी नेलं. नवीन घर ही कुठं आणले, काय आणले, त्याची आई बहीण सगळे. तर काही नाही म्हणे, आणि तुझ्या नवऱ्याने केस केली त्याच्यामुळं आता तुला लपण्याशिवाय पर्याय नाही. त्या माणसाने असं सांगितलं, तुला लपण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग आता जिथं तिला त्या मुलीला ती आणून ठेवले तिथं त्याची आई बहीण होती, एकदम छोटंसं घर, त्या घरात तिला आणून ठेवलं. आजच्या दिवस आपण इथं राहायचं आणि उद्याच्याला मी तुला म्हणे की कसंही करून पोचवणार. आणि कसं पोचवणार, तर त्या मुलीला त्यानं बुरका घालायला दिला. त्या मुलीला त्यानं चेहऱ्याला पोहायला सांगितलं, बुरका घालायला दिला. त्याच टायमिंगला स्टोल वगैरे जास्त चलत नव्हते, तिला बुरका घालायला दिला. आणि सकाळीच रात्रभर तिथं राहिला. आणि त्यानं फोनवरती त्याच्या भाषेत बोलत होता की हे करायचंय म्हणून, जे लग्न करायचंय असं म्हणून त्यांच्या भाषेत बोलत होता. मग आता ती मुलगी घाबरून गेली, चौकोंडनं फसली होती. मग नंतर तुम्हाला सांगते, ती एवढ्या फास्टमध्ये त्या PSIनं शोध लावला, फक्त आणि फक्त मित्राच्या भावाची मुलगी आहे म्हणून. त्याने इतक्या तडपडीत 2 दिवसामध्ये त्याने शोध लावला. दुसऱ्या दिवशी पळण्याच्या ज्या गावामध्ये तो होता त्या स्टँडवरती ती मुलगा तिला घेऊन उभा राहिला होता. बुरक्यामध्ये ती मुलगी होती, तिला घेऊन उभा राहिला होता बसची वाट बघत. गाडी तिकडनं जशी आली, पोलिसाची गाडी तिकडनं जशी आली, ती बघितलं की तो मुलगा तिला तिथंच सोडलं आणि पळून गेला. आणि मग ती आता बुरक्यात आहे, त्यांना काय ओळखायला आलं नाही, पण तो मुलगा का पळला. आणि तेवढ्यात बाहेर चुलते दिसले तिला. मग तिला जर पळून जायचं असतं, तिचं जर काय असतं, तर तिनं त्या चुलत्याला आवाज दिला असता का. त्या भुरक्यातून तिनं चुलत्याला आवाज दिला आणि भावाला आवाज दिला. मग ते जवळ आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं, मग त्याच्या मागं पोलीस पळवले की त्याला धरा. मग तिला आणलं, गाडीत बसवलं, ती भुरका होता ती काढायला लावला आणि तिला पाणी वगैरे प्यायला दिलं. ती मुलगी रडतीये, घाबरलीये की ही परत काय असं झालंय म्हणून. आणि मग तिला विचारायला सुरुवात केली की तू इथं कशी आली आणि इथपर्यंत कशी पोचली, तो कोण होता. तर ह्यांनी मनानेच ठरवून टाकलं, काही विचारलं नाही, काही नाही, ह्यांनी मनानेच ठरवून टाकलं की हा तिचा बॉयफ्रेंड आहे. मनानेच ठरवलं. कुणी तिच्या चुलत्यांनी, भावानी आणि त्यांच्यासोबत नवरा पण होता. आणि ह्या पोलीस लोकांनी ठरवलं की तो पळून गेलाय, तो बॉयफ्रेंड होता आणि ही पळून चालले होते. काय की हे पळून चालले होते. ती मुलगी रडतीये, ती सांगती की मला गावाकडं जायचंय, कसं जायचंय ही माहिती नव्हतं, काय नव्हतं. म्हणून मी ज्या ॲटोत बसले त्या ॲटोवाल्याने मला विचारून घेतल्यावर मी त्याला सांगितलं आणि तो म्हणला की मी तुझ्या गावी नेऊन तुला सोडतो, असं म्हणून त्यानं मला घेऊन गेला. आणि नंतर त्याच्या घरी, आता रात्र झालेली आहे, आता काही बस नाही आणि ट्रेन बी नाही, उद्या तुला नेऊन सोडतो म्हणून ते त्याच्या घरी घेऊन गेला. परंतु रात्रीतनंच त्याला काय असं समजलं की त्यानं तिथून घेऊन गेला त्याच्या आईच्या घरी. तिला माहित नव्हतं कुठं न्यायला लागलाय, फक्त चल म्हणल्याच्या नंतर तिला असं वाटलं की तिच्या आई वडिलांकडे घेऊन सोडणार आहे. ती मुलगी आंधळा विश्वास ठेवून गेली. ह्यानं नेलं स्वतःच्या आईच्या घरी. म्हणजे त्याच्या मनामध्ये वेगळंच होतं, फसवायचं तिला, काय तिच्यासोबत काही लग्न करायचं किंवा तिला कुठं सोडायचं, तिला काय करायचं ही त्याच्या मनात वेगळंच होतं. आणि ह्या मुलीला काही त्याचा अंदाज नव्हता आणि ही नित्याला ओळखत पण नव्हती. बस फक्त ॲटोत बसली होती ती त्याच्या. आणि ही खरं आहे, अक्षरशः तिनं सांगतीये, रडतीये, पण घरचे मानायला तयार नाही. तू ओळखत होती, कोण आहे ती सांग.
आणि पळून गेला, असं गेला. तो पळून गेला, त्याच्या मनामध्ये चोर होता, ती काहीतरी चुकीचं करायला लागला होता म्हणून तुम्हाला भिवून पळून गेला, बरोबर की नाही. परंतु ही जर मुलगी चुकीची असते आणि ह्या जर मुलीला त्यासोबत पळून जायचं असतं, तो बॉयफ्रेंड असता, तर हिनं त्याला आवाज दिला असता का? भावाला, चुलत्याला आवाज दिला असता का? नसता दिला, त्यांच्यासमोर आलीच नसती. परंतु विचार करा ना, ह्यांच्या डोक्यात भरलेले बटाटे. ह्यांनी तसं ठरवून टाकलं, त्या मुलीला ताब्यात घेतलं, तिच्या लेकराला ताब्यात घेतलं, घेऊन गेले. तिथं गेल्याच्या नंतर ती सगळी प्रोसिजर करायची. केस केलेली होती ना, तक्रार दिलेली होती. मग नवऱ्याजवळ सोडायची होती तिला. तर तो नवरा म्हणे की मी आत्ताच काही करत नाही म्हणे, तिला तुम्ही घेऊन जा आणि मी तिला परत घ्यायला येईल, तुम्ही आत्ता घेऊन जा, असं म्हणून त्या नवऱ्याने तिला पाठवली. आणि जी ती नेली माहेरमध्ये. मग तुम्हाला सांगते, माहेरमध्ये नेल्याच्या नंतर पुढचे तर इतकं विचित्र आहे, बापरे. झालं, सगळीकडे बोंब झाली, पळून गेली होती असं सगळं प्रकार झाला. व्हिडिओ मोठा होत आहे, तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीची कहाणी सांगते. तर चला, प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.